सुद्धा महत्व आहे. या ठिकाणी विवेकानंदांनी आपल्याला त्याच विवेकानंदांनी ज्याने ध्यानाच्या भरोश्यावर काय त्या ठिकाणी टाळ्या वाजल्या त्यांचं या ठिकाणी एक सूत्र आहे. त्यांनी सांगितलं आहे कोणत्याही व्यक्तीला राष्ट्राला थोर होण्यासाठी या 3 गोष्टीच्या काय आवश्यक आहे. आपल्याला राष्ट्र जर मोठं करायचं असेल, स्वतःला जर मोठं व्हायचं असेल तर जीवनात काय आपल्या या 3 गोष्टी असल्या पाहिजे. चांगुलपणाच्या शक्तीवर आपला प्रगाढ विश्वास असला पाहिजे. चांगुलपणाच्या गोष्टी ज्या गोष्टी चांगल्या आहे त्याच्यावर आपला प्रगाढ विश्वास असला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे मत्सराचा आणि संशयखोराचा आपल्यात अभाव असला पाहिजे. आपल्यात कुणाचा मत्सर नसला पाहिजे, जडका स्वभाव आपला नसला पाहिजे आणि आपल्या मनात संशय नसला पाहिजे. संशयखोराचा अभाव असला पाहिजे. आणि जो चांगले बनण्याचा व चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे त्या सर्वांना सहकार्य करा. या 3 गोष्टी जर असतील तर तो देश काय होईल, मोठा होईल. अब्दुल कलामांनी काय या देश भारत हा काय महासत्ता होणं स्वप्न पाहिलं होतं, अजून अपूर्णच आहे. या 3 गोष्टी ज्या आहे ना, या 3 गोष्टी ज्याच्या ठिकाणी येईल त्या दिवशी हा भारत देश महासत्ता होईल. भारत देश खूप मोठा आहे, संस्कृती खूप चांगली आहे आपली. दादाजी महाराजांनी या ठिकाणी आपल्या धर्माची ध्वजा या ठिकाणी आहे कशासाठी आहे, भारतात शांती राहायसाठी. इंग्रजाचा काळ होता, इंग्रजाची रात्र होती, गुलामीचे दिवस होते, पण भक्तांना दादाजी महाराजांची साथ होती. ज्या वेळेस या ठिकाणी त्रास होईल त्या ठिकाणी या संतांनी येऊन काय आपलं रक्षण केलं आहे. धन्य तो देश आहे. भारत माता की जय, शंकर भगवान की जय, टेंभुरखेडा ग्राम की जय, दादाजी भक्तों की जय. अपने जिथं बसतात त्यांचं काय जय असो. सद्गुरु दादाजी महाराज त्या ध्यानाचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. ध्यान सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. रुद्राक्षाचं महत्व या ठिकाणी सांगितलं. प्रत्येकाने काय रुद्राक्ष काय गळ्यामध्ये धारण केलं पाहिजे. रुद्राक्षाचा महिमा या ठिकाणी सांगितलेला. त्याच्या ठिकाणी रुद्राक्ष एक नियम आहे. रुद्राक्ष धारण करत असताना रुद्राक्ष काय कोणता आहे त्या ठिकाणी भगवान शिवाचा ओम नमः शिवाय त्या ठिकाणी जप करा, गुरुमंत्र जप करा आणि रुद्राक्ष गळ्यामध्ये काय धारण करा. शंकर भगवान या ठिकाणी विद्येश्वर संहितेपर्यंत या ठिकाणी भगवान शिवाची कथा सांगितलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी वर्णन आलेलं आहे भगवान शिव उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण आहे. या ठिकाणी वर्णन आहे. एक वेळेस हे नारदजी जे आहे नारदजी एक वेळेस गेले आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या करत नारद मुनी तपश्चर्या करीत असताना त्या ठिकाणी तपश्चर्या केली. पण त्या ठिकाणी मग इकडे इंद्राचं आसन आलं आणि इंद्र म्हणायला लागला म्हणजे कोण तपश्चर्या करत आहे, हा तपश्चर्या करणारा कोण आहे. तेव्हा त्यांनी पाहिलं की नारद मुनी तपश्चर्या करीत आहे. तेव्हा त्या ठिकाणी मग त्या इंद्रदेवाने कामाला पाठवलं, कामदेवाला पाठवलं. पण कामदेवाचा सुद्धा प्रभाव इंद्र त्या ठिकाणी नारदांवर चालला. मग त्या ठिकाणी नारदजींची तपश्चर्या झाली. त्या ठिकाणी त्यांनी भगवान शिवाची आराधना केली होती. भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जाणवलं, जागे झाले. म्हणते आता मी एवढी तपश्चर्या केली पण कामाचा माझ्यावर प्रभाव चालला नाही. त्यांच्या ठिकाणी तो अहमपणा तो मत त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाला. मग गेले इकडे ब्रह्माजी जवळ भगवान शिवाजवळ गेले. शिवांना सांगितलं म्हणे तुम्ही कामाला जिंकलं आहे आणि त्या कामाला सुद्धा काय मी जिंकलं आहे. नारदाच्या ठिकाणी तो अहंकार उत्पन्न झाला. नारदजी काय ब्रह्मचारी होते. नारद कोण नारायणाचं भजन करणारे होते. पण त्यांच्या ठिकाणी तो बोध उत्पन्न झाला, अहंकार त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाला. मग काय भगवान शिवाने जाणून घेतलं म्हणे कळून आहे म्हणे आता या नारदाच्या ठिकाणी काय अहंकार उत्पन्न झाला आहे, याला अहंकार आला आहे म्हणे. एक लक्षात घेतलं पाहिजे. एखादी गोडी जर घेतली ना त्या गोडीचा जोपर्यंत प्रभाव आहे ना तोपर्यंत काय तो प्रभाव चालते. एक वेळ गोडी उतरली दुसरा काही उतरून जाते. तसंच आहे माणसाच्या जीवनातलं कसं आहे. माणूस जेव्हा काय त्या नशेमध्ये असतो ना ती नशा असेपर्यंत काय माणसाला काही होश राहत नाही. मग ते भूत उतरवणं एक वेळचं मग माणसाने दिसते खरं काही. एक दारू पिल्यानंतर माणसाला काय दारूची नशा असेपर्यंत काय ती नशा राहते. दारूची नशा संपल्यावर मग काय जागेवर येते माणूस. तसंच आहे माणसाचं. नशा कोणती आहे बरं, नशामुळे नुसतं काही व्यसनाचीच नाही बरं. व्यसनच म्हणजे काय नशा नाही आहे. मग काय गावागावात सप्ते चालवले. सप्ता म्हणजे काय देशात समता नांदवा नांदवा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा. देशात समता नांदवा, देशात समता नांदवा नांदवा.
देशात समता नांदवा जयंतीचा मंत्र घ्यावो नवा राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा देशात समता नांदवा राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा एकाच्या महालात फुलताती बागा दुसऱ्याच धड नाही राहण्यास जागा अन्नासाठी फिरतो नागवा देशात समता नांदवा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा आहे ना माणसाच्या ठिकाणी आहे ना हा लहान आहे हो तो मोठा आहे हो हा भेद देवाच्या ठिकाणी नाही आपल्या ठिकाणी भेद आहे दादाजी महाराजांना सर्व सारखे आहे हा ज्ञानी आहे तो अज्ञानी आहे हा भेद आपल्या ठिकाणी आहे केशवीना प्रमाण सांगितलं आहे विनयता असली पाहिजे भक्तीमध्ये एखाद्या नदीमध्ये पूर जर आला नर्मदेला पूर आला पहाडाचे पहाड वाहून गेले पण काय त्या ठिकाणी थोडंसं गवत असतं ना लवगाडामध्ये गेले काय म्हणतात त्याला ते वाहून जात नाही का वाहून जात त्याचं कारण आहे पूर आला का ते नमवलं जाते नमल्यानंतर काय त्याच्यावर पूर गेला तर ते वाहून जात नाही झाडं वाहून जाते असंच आहे त्या ठिकाणी जीवनात नम्रतेला खूप महत्व आहे नम्रतेला खूप महत्व आहे नम्र झाला भूता तेने कोंडिले म्हणतात एक लक्षात घेतलं पाहिजे जोपर्यंत भक्तीमध्ये नम्रता येत नाही ना तोपर्यंत भक्ती सिद्धतेला जात नाही किती फुलवा किती हारवा नम्रता असली पाहिजे नम्रता स्वभाव दिसली पाहिजे आपल्या है ना एकाच्या महालात फुलताती बागा दुसऱ्याच जवळ नाही राहण्यास जागा आपलं गाव आहे गावात सुद्धा माणसानं काय गरीब असेल कोणी श्रीमंत असेल सगळ्यांनी काय सारखं मानलं पाहिजे समान भाव त्यांच्या ठिकाणी असला पाहिजे समानता असली पाहिजे है ना आपण मस्तीमध्ये असू आपण नशेमध्ये असून आपण दुसऱ्याला कमजोर समजू असं नाही आहे सर देवाला सर्व काही सारखे आहे ज्ञानी कोई ज्ञानी नाही आहे कोई अज्ञानी नाही आहे कोई मूर्ख नाही आहे कोई पंडित नाही आहे सगळे त्यांना सारखे आहे हा भेद आपल्या ठिकाणी आहे ती नशा तो प्रभाव असेपर्यंत काय आपल्याला असं दिसते नारदाचं सुद्धा तसं झालं होतं त्या ठिकाणी मग काय दादाजी महाराजांची महावाणी आहे एक लक्षात घेतलं पाहिजे दादाजीच्या दरबार दादाजी महाराजांची महावाणी आहे बरी दादाजी के दरबार में हमेशा प्रसन्नता को ही प्रसाद समझना चाहिए काल्याचा दिवस आहे आम्हाला काल्याचा प्रसाद भेटलाच नाही असं काही म्हणू नका नाही भेटलात नाही भेटला दरबारात तुम्हाला प्रसाद नाही भेटला प्रसन्नता नेहमी हास्य खुशीत राहणं मुखावर हास्य ठेवणं हास्यच हा प्रसाद आहे हास्याला सुद्धा प्रसाद मानलं पाहिजे भक्ती मोठी कठीण आहे हो अरे भक्ती क्या करते हो आज भक्ती में भी धोखा है भक्ति क्या करते हो भक्ति में भी धोखा है दादाजी महाराजांची भावानी है पोथी पढ़ कर पंडित थक गया सुख क्या पाया सत्संगा जमीन खोद कर चूहा मर गया सुख क्या पाया भोरंगा पानी सीट कर माली मर गया सुख क्या पाया भोरंगा है ना जमीन खोदते इकडे उंदीर पण काय शेवटी नागोबा येता येऊन बसते पाणी शिष्ट पाणी त्या ठिकाणी त्या पाणी टाकते झाडायले पण शेवटी काय
तेवढं चांगलं फुल तयार झालं काय पक्षी आहेत त्या ठिकाणी बहुरंग आहेत ते फुलाचं स्वागत करून घेते है ना कंजूस धन जोड जोड कर कंजूस वर्ग या सुख घ्या पाया लडकांगा शेवटी पोरगा आला हाती सुख काय भेटतो पोरगा भेटतो संसारात सुख नाही आहे काही नाही आहे सर्वांना समान भावानं पहा प्रसन्नतेला प्रसाद समजा हा मोठा आहे तो लहान नाही आहे हा अहंकार त्यांच्या ठिकाणी होते नारदाला वाटलं मीच मोठा आहे माझ्यासारखा कोणी मोठा नाही आहे अहंकार त्याच्या ठिकाणी आला अहंकाराला त्याच्या ठिकाणी काय करावं नारदाला अहंकार झाला मग काय करावं भगवान शिवाच्या लक्षात आलं म्हणजे आता याला अहंकार झाला म्हणजे आता याचा अहंकार काय कमी करावं लागते नारदजी संत होते संताला अहंकार झाला कारण नारायणाचं भजन करणारे होते हेच आहे मग त्या ठिकाणी मग शिवाच्या लक्षात आलं शिवानी माया केली त्या ठिकाणी मग गेले विष्णूजी जवळ गेले नारायणजी म्हणे पहा म्हणे म्हणे आता मी म्हणे आता कामावर विजय प्राप्त केला आहे भगवान शिवानं कामाला घेऊन टाकलं होतं नारदजी तिकडे विष्णूजी म्हणतात आणि मग कसा नारदजी त्यांचा सत्कार केला नारदजीला म्हणतात विष्णूजी त्या ठिकाणी म्हणतात म्हणजे तुम्ही भजन करणारे आणि भक्त आहात आणि भक्त असल्यानंतर भजन केल्यानंतर काम तुमच्यावर कसं काही येईल म्हणे तयानवादी बोध काम काय शिव घोडा चक्रवर्ती शिव देखता प्रत्यक्ष शिव ज्याच्याजवळ आहे त्या तयानवादी बोध काम त्याच्याजवळ नाम आहे त्याला बोध काम वाजू शकत नाही ही मोठी गोष्ट नाही म्हणे तुम्ही कामावर विजय प्राप्त करू शकता तर त्या ठिकाणी त्यांना अहंकार झाला त्या ठिकाणी मग ते चालले गेले तिथून निघून गेले मग ब्रह्माजी जवळ गेले ब्रह्माजीला सांगता पितामह मी कामाला जिंकलो आहे ब्रह्मदेव म्हणतात अरे म्हणजे नारदा असं काही म्हणू नको आता तू इथं म्हटलं आता आमच्या जवळ म्हटलं 3 देवाजवळ आता कोणाजवळ जाऊन काही म्हणायचं नाही की मी कामाला जिंकला आहे नाहीतर युद्ध तयार होऊन जाईल या ठिकाणी म्हणजे शांत राहील आता एवढं सांगूनही सुद्धा नारदाच्या काही लक्षात आलं नाही नारदाच्या लक्षात नाही त्याला अहंकार होऊन गेला मग नारदजी फिरत सुटले म्हणजे पहिले कामाला जिंकलं मी कामाला जिंकलं मी कामाला जिंकलं मी कामाला जिंकलं फिरता 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 एका नगरामध्ये गेले आणि नगरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी राज्य होतं मग त्या ठिकाणी मग विष्णूजीने माया केली ते ज्या रस्त्यात चालले होते त्या ठिकाणी एक सुंदर नगर निर्माण केलं त्या ठिकाणी झाडं फुलं पशु पक्षी माणसं त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डिंगा उभ्या केल्या त्या ठिकाणी सुंदर नगर होतं त्या ठिकाणी एक राजा निर्माण केला त्या ठिकाणी आणि नारदजी त्या नगरात प्रवेश केला म्हणजे खूप चांगला नगर आहे बोलले त्या मायेला बोलले त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं त्या ठिकाणी स्वयंवर होणार होता स्वयंवर त्या ठिकाणी होता राजाची मुलगी होती श्रीमती नावाची मुलगी होती तिचा स्वयंवर होता तिला वर शोधायचा होता मग नारदजीनं त्या मुलीकडे पाहिलं त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी तिच्याविषयी कामना उत्पन्न झाली म्हणे आता मला हिच्याशी विवाह करायचा आहे हट्ट धरला त्या ठिकाणी दादाजी महाराज म्हणतात आग औरत और रुपया इन 3 चीजों से हमेशा बचकर रहना चाहिए आग एखादी आग आहे आगीपासून सावधान राहा बरं औरत बाई हिला आपला समजू नका ही आपला नाही आहे ही बाई आहे बाईचा सन्मान करता आला पाहिजे बाईचा सन्मान करता आलं पाहिजे काल भाऊसाहेब पंजाबरावाची पुण्यतिथी होती ज्यांनी शिक्षणाची गंगा दारोदरी या ठिकाणी आपल्याला देऊन दिलेली आहे अमरावती जिल्ह्याचे शिक्षणाचे आहे ना शिक्षण आपल्याला प्राप्त होऊन आलं भाऊसाहेबांची पुण्य आहे भारताचे पहिले कृषी मंत्री होते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांचं वाक्य आहे त्यांनी सांगितलं त्यांनी या समाजात जागृती केली त्यांनी सांगितलं गावागावात जाऊन सांगितलं म्हणे पहा म्हणे एक बैलगाडी आहे बैलगाडीचे 2 चाक आहे एका चाकानं गाडी जाऊ शकत नाही तर स्त्री आणि पुरुष आहे म्हणे दोन्ही जरी शिकले तेव्हा कुठला एका भारताचा विकास होईल म्हणे त्या ठिकाणी पंजाबरावाने सांगितलं त्या ठिकाणी समाजता त्यांनी सांगितली संत पुरुष होते त्या ठिकाणी महापुरुष होते आज त्यांची जयंती होते आपण मेला का आपली जयंती होत नाही आपलं बर्थडे असते केक काय भिजवतो आपण त्या ठिकाणी असं काही आहे ते ऐसी करणे करा की उसकी क्या कीर्ती रहेगी ऐसा उसका आहे नारदजी गेले त्या ठिकाणी पाहिलं का आता म्हणे त्यांच्या ठिकाणी मोह उत्पन्न झाला पाहिलं आता स्वयंवर त्या ठिकाणी होता मग त्या ठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी माया त्या ठिकाणी रस्ते त्या ठिकाणी एका रूपामध्ये एका स्त्रीचं रूप त्या ठिकाणी धारण केलं त्या ठिकाणी आणि मग नारदजी गेले विष्णूजी जवळ त्या ठिकाणी म्हणतात मला स्वयंवराला जायचं आहे ती कन्या मला वर प्राप्त करून त्या कन्याशी मला विवाह करायचा आहे स्वयंवरात मला तिने माळ घातली पाहिजे त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी गेले आणि म्हणे मला तुमचं शरीर द्या मग भगवान विष्णू सारखं शरीर त्या ठिकाणी नारदात धारण केलं त्या ठिकाणी सभेमध्ये गेले त्या ठिकाणी भगवान शिवाजी 2 पार्षदगण त्या ठिकाणी येऊन बसले होते त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी शरीर होतं पण वानराचं मुख त्यांना काय लावून दिलं वानराचं मुख होतं शरीर तर चांगलं होतं पण मुख काही चांगलं नव्हतं त्यांनी काही तेव्हा काही आरशे नव्हते आता आरशे
अशी आहे. मग त्या ठिकाणी गेले सभेमध्ये स्वयंपाक सुरू झाला. इकडे ती माळ घेऊन आली तर गळ्यात टाकायला गेली. आता नारदाने अहंकार झाला होता, माझ्यासारखं सुंदर कोणीच नाही आहे. पण शेवटी काय, त्या ठिकाणी भगवान विष्णूनं रूप धारण केलं, सुंदर त्या ठिकाणी रूप धारण केलं. भगवान विष्णूने त्या ठिकाणी त्या मुलीला घेतलं, त्या कन्येला घेतलं आणि तिथून निघून गेले. त्या ठिकाणी मग पाहिलं, नारदाला क्रोध आला. नारदजी आले, पार्षदगण हसून त्या ठिकाणी म्हणायला लागले, म्हणजे तुम्हाला कशी माळ घालणार आहे. मग त्यांनी पाहिलं की वानराचं मुख त्यांना लागलं आहे. मग त्या ठिकाणी त्यांना क्रोध आला. नारायणाचं म्हटलं, नारायणा तू माझा अपमान केला आहे, माझा अपमान केला मग तू नारायण, तू खोटा बोलणार आहे. त्या ठिकाणी नारायणा त्या ठिकाणी शाप दिला. नारायणाला त्या ठिकाणी शाप करून दिला. म्हणजे पुढच्या तुम्हाला स्त्रीचं वियोगाचं दुःख तुम्हाला सहन करावं लागेल. त्या ठिकाणी पुढे रामाला दुःख सहन करावं लागलं ना सीतेचं, ते वय मग या ठिकाणी मग त्या ठिकाणी शाप दिल्यानंतर त्या ठिकाणी जे पार्षद होते त्यांना सुद्धा शाप दिला. म्हणजे तुम्हाला पुढच्या जन्मात तुम्हाला काय, तुम्ही पापी व्हा, दुराचारी व्हा. कुंभकर्ण आणि रावण हे दोघं शिवाचे पार्षद, ज्यांनी त्यांची थट्टा घेतली होती ते कुंभकर्ण झाले आणि रावण झाले. ही कथा तुम्ही भागवतात ऐकलीच आहे. त्या ठिकाणी शंकर भगवान की जय. आणि मग एवढा शाप दिला, अहंकार त्याचा शांत झाला. त्या ठिकाणी म्हणू लागले, नाराजी म्हणतात मला पश्चाताप झाला, मी काय करू आता. तेव्हा विष्णूजी सांगतात की भगवान शिवाजवळ जा. भगवान शिवाजवळ आले. त्या ठिकाणी तीर्थयात्रा करू लागले. भगवान शिवाच्या लिंगाची पूजा केली आणि त्या ठिकाणी भगवान शिवाचं भजन करू लागले. ओम नमः शिवाय, ओम भोलेनाथ नाथ नाथ भोले, भोलेनाथ नाथ नाथ भोलेनाथ नाथ नाथ भोलेनाथ नाथ नाथ भोलेनाथ नाथ भोलेनाथ नाथ 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 नाथ भोलेनाथ पश्चाताप झाला होता. काशीला गेले आणि काशीला जाऊन त्या ठिकाणी काशी क्षेत्र पवित्र तीर्थ आहे, भगवान महादेवाचं तीर्थ आहे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ दादाजी, महादेव शंभो काशी विश्वनाथ दादाजी, देव शंभो काशी विश्वनाथ दादाजी, काशी विश्वनाथ दादाजी, काशी विश्वनाथ दादाजी, काशी विश्वनाथ दादाजी, विश्वनाथ दादाजी, महादेव शंभो विश्वनाथ दादाजी, विश्वनाथ दादाजी, महादेव आणि भगवान शिव आणि पार्वतीचे त्या ठिकाणी आले. काशी नगरीमध्ये आले. काशी नगरी ही सगळ्यात श्रेष्ठ नगरी आहे, भगवान शिवाची नगरी आहे. आणि काशी नगरीमध्ये त्या दिवसात भगवान शिव पार्वती माता त्या ठिकाणी राहायला लागले. आणि त्या ठिकाणी तीर्थाभ्रमण केल्यानंतर नारदजीचा पश्चाताप झाला आणि भगवान शिवच या सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण आहे हे त्या ठिकाणी त्यांनी जाणलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी नारदाचा अहंकार त्या ठिकाणी शांत झाला. बोले शंकर भगवान की जय. त्यानंतर
सूतजी महाराजांनी ऋषी म्हणून प्रश्न केला, आम्हाला पुढचं वर्णन सांगा. त्यानंतर सृष्टीच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे. या सृष्टीची उत्पत्ती झाली आहे, आपण बऱ्याच कथेमध्ये ती श्रवण केलेली आहे. सृष्टीची उत्पत्ती काय, एक अंडा आहे, त्या ठिकाणी सृष्टीचा कल्प झाला होता. पूर्ण सृष्टी कल्प झाला, ब्रह्मदेवाची दिवस रात्र कल्प झाला. कल्पामध्ये फक्त काय, हे मार्कंडेय ऋषी आणि नर्मदा मैया काय चिरंजीवी आहे. हनुमानजी महाराज चिरंजीवी कलियुगामध्ये. सृष्टीचा अंत झाला तरी काय हे चिरंजीवी राहतात. कल्पाचं वर्णन आहे, त्यानंतर सृष्टीची उत्पत्ती आहे. त्यानंतर मग भगवान शिवाच्या भागापासून त्या ठिकाणी अमृतापासून त्या ठिकाणी विष्णूची उत्पत्ती आहे. त्यापासून नंतर त्या ठिकाणी विष्णू उत्पत्ती आहे. विष्णूच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे आणि ब्रह्मदेवानंतर त्या ठिकाणी मग ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केलेली आहे. थोडक्यात वर्णन सांगितलेलं आहे. बोले शंकर भगवान की. सृष्टीची उत्पत्ती झाली आणि सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर सृष्टीचा भार, या सृष्टीची उत्पत्ती करणारे भगवान शिवच आहे. भगवान शिवापासूनच सृष्टीची उत्पत्ती आहे. उत्पत्ती स्थिती दयाला कारण भगवान शिवच आहे. भगवान शिव सर्वांचे काय उत्पत्तीचे कारण आहे. सर्वांचे सद्गुरू, सर्वांचे पिता काल काल महाकाल त्यांच्या उत्पत्ती आहे. या सृष्टीचा भार सर्व ब्रह्मदेवावर सोडून दिला. तुम्ही ब्रह्म हो देव संसार करता, तुम्ही विष्णू हो रूप संसार करता, महादेव कल्याण रूपम नमः. आदी सनातन, सनातन कोण आहे, महादेव आहे. आता सनातन म्हणतो ना आपण, सनातन धर्म म्हणतो. सनातन का आहे, भगवान शिवापासून या सृष्टीची उत्पत्ती, भगवान शिव सनातन आहे. बोले शंकर भगवान की जय. आणि या सृष्टीचा भार त्या ठिकाणी त्यांनी ब्रह्मदेवावर सोपवला. ब्रह्मदेवाने मग नंतर त्या ठिकाणी सनत कुमार वेगवेगळ्या ऋषी मुनीची त्या ठिकाणी उत्पत्ती केली आहे, सृष्टीची उत्पत्ती केली.